संत महान तपस्वी डॉक्टर रामराव महाराज पंचात्वात विलीन, लाखो भक्तांची उपस्थिती, राजकीय सामाजिक शैक्षणिक सह विविध घटकातील मान्यवरांची उपस्थिती, पंतप्रधानांसह अनेकांनी व्यक्त केल्या शोक संवेदना। नामदार संजय राठोड, खासदार भावना गवळी, नामदार प्रभू चव्हाण, आमदार राजेंद्र पारणे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, संजय देशमुख, खासदार उमेश जाधव, कर्नाटक माजी आमदार रेखा रमेश राठोड, माजी खासदार रमेश राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, केंद्रीय माजी मंत्री हंसराज अहिर, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिनिधी, पालकमंत्री वाशिम शंभूराजे देसाई, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। बंजारा समाजाचे धर्मगुरू महान तपस्वी संत श्री डॉक्टर रामराव महाराज यांच्या पार्थिवावर रविवार दुपारी 1 वाजता पोहरादेवी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सद्गुरू संत सेवालाल महाराजांचे वंशज संत डॉक्टर रामराव बापू यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी गुरुपौर्णिमा झाला। ते 1948 मध्ये पोहरादेवी संस्थानाच्या गादीवर विराजमान झाले होते। धर्मगुरू महान तपस्वी बालब्रह्मचारी डॉक्टर रामराव महाराज यांनी तांडा बस्तीवर जाऊन बंजारा समाजासह इतर समाजाचे प्रबोधन करायचे। शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास देहावसन झाले। यावेळी लाखो भाविक बापूचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते। बापूचे अंतिम दर्शन घेताना अनेक भाविकांचे अश्रू अनावर झाले, तर अनेक भक्त गहिवरून गेले होते। यासह मुंबईवरून येताना अनेक ठिकाणी बापूचे अंतिम दर्शन घेण्या रांगा लागल्या होत्या। पोहरादेवी येथे अंतिम संस्काराच्या दरम्यान पोलीस चौक बंदोबस्त होता। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पूर्ण वेळ उपस्थित होते। बापूच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार भावना गवळी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या।
पाहण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर